सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. शुभ गुरुवार. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. एकनाथ महाराज जेव्हा लहान होते त्यावेळेला त्यांचे आजोबा चक्रपाणी हे एकदा पूजा करत बसले होते आणि पूजा करत असताना त्यांनी ताम्हण्यामध्ये बाळकृष्णाला ते अभ्यंग स्नान घालत होते. त्यावेळेला एकनाथ महाराज त्यांना म्हणाले की आजोबा, मी कोण आहे सांगा ना. असा प्रश्न ऐकल्यावर चक्रपाणी म्हणजेच एकनाथ महाराजांचे आजोबा त्यांना म्हणाले की असा कसा काय प्रश्न विचारतोस एकोबा, तू तर माझा लाडका एकोबा आहेस ना. तेव्हा महाराज म्हणाले की मी काही तुमचा नुसता एका किंवा एकोबा नाहीये, हे कशाला सांगतायत, पण तरीही मी कोण आहे मला सांगा ना. तेव्हा आजोबा म्हणाले की तू फक्त माझा आहेस एवढेच मी जाणतो, आणि तू जर नसतास ना तर माझ्या मुलाचा म्हणजेच भानुदासाचा वंश खुंटला असता, हेही मी बऱ्या प्रकारे जाणतो. एकनाथांना त्यांच्या आजोबांचे बोलणे काहीच पटत नव्हते, कळतही नव्हते. तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले की आजोबा, बाकीचे काही सांगण्यापेक्षा फक्त मी कोण आहे तेवढेच सांगा. म्हणून एकनाथ महाराज त्यांच्या आजोबांवर थोडेसे रागावले देखील. तेव्हा आजोबांनी सांगितलं की एकनाथा, तुझ्या वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि तुझ्या आईचे नाव रुक्मिणी, ती माझी सून, आणि हे दोघे जण म्हणजे आपला हा जो वंश आहे, या वंशाच्या वृक्षाच्या ह्या दोन फांद्या म्हणजे तुझे आईवडील ज्या अकालीच कोसळल्या, आणि तू त्या दोघांचा अंश. एकनाथ, तुझा जन्म झाला आणि तू तुझ्या आईवडिलांना पाहिले देखील नाही, ते देवाघरी गेले. त्यामुळे गावातील सर्वजण एकनाथ महाराजांना आईवडिलांच्या मुळावर आला असेच म्हणत होते. त्यामुळे एकनाथ महाराज म्हणजे कोण हे कोणीच त्यांना सांगत नसत. गावातील लोकही नाही आणि आजी आजोबाही सांगू शकत नव्हते. तेव्हा आजोबा एकनाथ महाराजांना म्हणाले की एकोबा, ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहीत नसतात ना, त्या प्रश्नांची उत्तरे आपण यथावकाली त्या भगवंताच्या हातात द्यावीत. असे म्हणून त्यांच्या आजोबा त्यांच्या कामामध्ये दंग झाले. त्याच वेळेला स्वयंपाकघरातून त्यांची आजी म्हणजेच सरस्वतीबाई आल्या आणि एकनाथांना दूध पिण्यासाठी आग्रह करू लागल्या. त्यावेळेला एकनाथ महाराज जरासे रागातच म्हणाले की देवाला विचार म्हणजे काय, देव तर मुळात लंगडा आणि मुकाच आहे नाही का. असे ते देवघरात बसलेल्या बाळकृष्णाला उद्देशून म्हणत होते. एकनाथ महाराज म्हणाले तेव्हा आजी म्हणाली की एकनाथा, काय विचारायचे बाबा तुला एवढे देवाला. तेव्हा आजोबा म्हणाले की चिरंजीवांना असं विचारायचं आहे की मी कोण आहे. त्यावेळेला आजी थोड्याशा लाजून म्हणाल्या, असं काय, आपण तर नाथांचे आजोबा आहात ना. तेव्हा आजोबा म्हणाले की अगं वेडे, मी म्हणजे मी नाही, मी कोण आहे म्हणजेच तो स्वतः कोण आहे असा प्रश्न त्याला देवाला विचारायचा आहे. अशा आईबापाविन पोरका असलेला हा पोर, या पोराला त्याचे हे आजी आजोबा अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळत असत आणि त्यांना आपल्या या नातवाचा खूपच अभिमान देखील वाटत असत. एकनाथ महाराज हे असेच लाघवी होते. त्यांना वडीलधाऱ्यांविषयी फार आदर होता. त्यांचे जे काही सवंगडी होते त्यांच्याबद्दल त्यांना अतिशय ममता होती आणि गावातला कोणीही असो प्रत्येकालाच एकनाथ महाराज हे हवे हवेसे वाटत असत. चिडले, कुणी त्यांच्यावर चिडले तरीही एकनाथ महाराज हे त्यांचे हसून स्वागत करत असत आणि कुठलेही काम असो, कुणाचीही मदत करायची असो, एकनाथ महाराज हे मदतीसाठी सदैव तत्पर असत. आजीचे कुठलेही काम असो किंवा आजोबांना कुठली मदत करायची असो, आजोबांच्या पूजेची कळशी देखील भरायची असेल तर महाराजच ती भरून आणत असत. त्यांच्या दारावर कुणीही जर आला तर त्याला भिक्षा महाराजच घालत असत. कोणी याचक आला, कुणी अतिथी आला तर त्याला गुळ पाणी देण्याचे काम देखील एकनाथ महाराज त्वरेने करत असत. असे एकनाथ महाराज त्यांना एखादी संथा दिली आणि ती जर त्यांना जमली नाही तर शास्त्री बुवा हे महाराजांवरती चिडत असत. वेळ प्रसंगी त्यांना एखादा फटका देखील देत असत. तरीही एकनाथ महाराज शांतपणे सारे हसण्यावर नेत असत. असेच दिवस जात होते. एकनाथ महाराज मोठे होत होते आणि त्याच्याबरोबर
त्यांच्या बुद्धीची ही वाढ झपाट्याने होत होती. कुठलेही स्तोत्र असू दे, रुद्र, पवमान, पुरुष सूक्त, गीता, एकनाथ महाराजांना मुखोद्गत झाली होती. त्यांच्या आजोबांच्या जवळ बसून ते लोकव्यवहार शिकले. बेरीज वजाबाकी कशी करावी, जमा खर्च कसा लिहावा, अशी सगळ्या प्रकारचे कामे एकनाथ महाराज आजोबांच्या जवळ शिकून त्यात ते वाकबगार झाले होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.